नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। धार्मिक विधीच्या नावाखाली भोंदूबाबा खरातचं एका महिलेशी गैरवर्तन करण्याचा व्हिडिओ समोर आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। पोलिसांकडून या भोंदूबाबाला अटक। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। सध्या राज्यात अंधभक्तीमुळे भोंदूबाबांचा सुळसुळाट बघायला मिळत आहे। याचे मुख्य कारण म्हणजे या विज्ञान युगात इतर देशापेक्षा आपल्या राज्यात व देशात चांगल्या दर्जेदार शिक्षणाची कमी असल्याने अंधश्रद्धापोटी अशा भोंदूबाबांची संख्यात वाढ झालेली दिसून येत आहे। काही राज्यकर्ते व लोकप्रतिनिधीही अशा या ढोंगी बाबांच्या आहारी गेलेले असल्याचे काही फोटो व व्हिडिओ समोर आले आहेत। राज्याच्या महिला मंत्री अशा या भोंदूबाबांचे पाय धुताना दिसतात। यापेक्षा राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकेल। कॅप्टन निलेश खरात उर्फ ढोंगी भोंदूबाबा यांनी केलेल्या लैंगिक शोषण प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय हे निश्चित। स्वतःला राजकीय ज्योतिषी म्हणून मिरवणारा नाशिक मधला बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात या भोंदूबाबाला नाशिक क्राईम ब्रांचनं महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराच्या आरोपाखाली या बाबाला अटक केली आहे। स्वतःकडे काहीतरी दैवी शक्ती असल्याचा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनामध्ये विश्वास संपादन करून त्याने ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला दिला आणि अत्याचार केल्याचा आरोप या महिलेने केलाय। नाशिकच्या त्याच्या कार्यालयामध्ये हा भोंदूबाबा असे कारनामे करत होता। त्याच्या कार्यालयामधून 58 व्हिडिओचा एक पेन ड्राईव्ह पोलिसांना मिळालाय। कॅप्टन खरात यांना अटक केली आहे। काय नेमकी तक्रार होती आणि काय आपण कारवाई केली? पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे सीआर नंबर 74/2026 असा गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, पोट कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे। काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे। काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होतं तेवढं? ती शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार। कुठले कलम? भारतीय न्याय संहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला। सर, जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे, तो काय करतो, त्याची पार्श्वभूमी काय आहे, ती महिला त्याच्याकडे काय जातो? सध्या तपास चालू आहे। फिर्यादीचं नाव उघडून होऊ नये म्हणून जास्त डिटेल देत आहे। आरोपीची सध्या तरी नाव अशोक खरात होऊन आलेलं आहे। राज्यात नागरिकांना नोटबंदीचा फाईन, कोरोना काळात सलाईन व आता परत घरगुती गॅससाठी लांबच लांब लाईन, यावर हे भोंदूबाबा उपाय का करत नाहीत हा सामान्य जनतेला पडलेला लोकप्रश्न।